महत्त्वाची बातमी आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशी बातमी। अखेर बांगलादेश सरकारची कांदा आयातीला परवानगी मिळालेली आहे। कांद्याच्या दरात वाढ होण्याची आता शक्यता दिसते आणि या निर्णयाबद्दल मनमाडच्या कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी रईस शेख यांनी। बघूयात। काही महिन्यापासून बंद असे कांद्याची आयातीला बांगलादेश सरकारने अखेर परवानगी दिली। या परवानगीचा कितपत फायदा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होणार आहे यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत शेतकरी आणि व्यापारी, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या निर्णयाचा त्यांना कितपत फायदा होणार आहे। मला सांगा, एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं, हा जो निर्णय झाला आहे त्याचा काय फायदा होणार? खरं तर बेमोसमी पाऊस आणि पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात झाला का 6 महिने पावसाळा चालू होता, म्हणून या पावसामुळे शेतकऱ्याच्या कांद्याची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे, कांद्याचं नुकसान झालेलं आहे। आता जो काही थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्याकडे कांदा आहे त्याला 1000-1100 रुपये भाव मिळत आहे, म्हणजे अतिशय कमी भाव आहे हे। आता याचं काय कारण होतं की एक्सपोर्टच बंद होता, परंतु चांगलं झालं का बांगलादेशने त्यांना आता आपल्याला आपला कांदा निर्यात करायला परवानगी दिलेली आहे। याचा फायदा थोडाफार शेतकऱ्यांना होईल। आज कांदा निर्यात करण्यासाठी फार मोठा हब आहे। त्याच्यानंतर जसे प्रामुख्याने देश जसं श्रीलंका झाला, बांगलादेश झाला, नेपाळ झाला, आपलं सौदी अरेबिया, दुबई, गल्फ अशा अनेक देशात नाशिक जिल्ह्याचा कांदा निर्यात होतो। पूर्वी पण बांगलादेशमध्ये हे निर्यात बंद होण्याच्या काही दिवसा अगोदरपर्यंत हिल्ली, मालदा, गोजाडांगा अशा बॉर्डरवरून रोजचे किमान 80 ते 100 गाड्या एक बॉर्डरवरून निर्यात व्हायच्या। तेच आता बांगलादेश सरकारने फक्त एका दिवसाला 50 गाड्या एवढीच मर्यादा त्यांनी ठेवली आहे। तर व्यापारीच्या नात्याने आम्ही त्यांना एकच विनंती करतो, वाणिज्य मंत्रालयाने त्यांना सांगितलं का हे पूर्वरच जसं होतं का प्रत्येक बॉर्डरवरून तुम्ही 80 ते 100 गाड्या निर्यात करत होते, त्याचप्रमाणे जर का केलं तर याचा 100% मोठ्या प्रमाणात फायदा शेतकऱ्यांना इथे होणार आहे। आणि हे जर का केल्यास तर 2 ते 5 रुपयाचे बाजारभावामध्ये उच्चांक येऊन आणि याचे मोल जे आहे ते या गोष्टीचं जेवढं पण काही रिझल्ट आहे ते शेतकऱ्यांना 2 रुपये खिशात त्यांच्या जास्त जाणार आहे। रईस शेख, पुढारी न्यूज, मनमाड, नाशिक।